निखिल आणि अनिता यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. गोंदिया जिल्ह्यातील वडेगावात उत्साहाचे वातावरण होते. घोंगडे कुटुंबाच्या अंगणात मंडप उभारला होता. फुलांनी आणि दिव्यांनी सर्व परिसर उजळून निघाला होता. शेजारपाजारची मंडळी, नातेवाईक आणि मित्रमंडळी जमली होती. निखिलची आई स्वाती घोंगडे आणि वडील दिगंबर घोंगडे यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांचा एकुलता एक मुलगा आज भोवल्यावर चढणार होता. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. दुसरीकडे मिरज तालुक्यातील मालगावमध्ये आणि त्याच्या घरीही अशीच लगबग सुरू होती. अनिता एक शांत आणि साधी मुलगी होती. लग्नाच्या तयारीने थोडी बावरली होती, पण तिच्या डोळ्यात नव्या संसाराची स्वप्न तरळत होती. लहानपणापासून तिने आपल्या मामाच्या मुलीशी म्हणजेच निखिलशी लग्न करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. नियतीने हे स्वप्न पूर्ण देखील केलं. लग्नाचे विधी सुरू झाले. निखिल आणि अनिता एकमेकांना वचन देत होते. भविष्यात आनंदी संसार करण्याच्या आणाभाका घेत होते. निखिलच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य होते, जे आयुष्यातील अनेक संकटांवर मात करून आले होते. वयाच्या 6व्या वर्षी दोन्ही किडण्या निकामी झाल्यावर आईने स्वतःची किडनी देऊन त्याला जीवदान दिले होते. त्यामुळे जगण्याचा अर्थ त्याला माहीत होता आणि त्याला हे माहीत होतं, म्हणून तिने त्याच्यावर खूप प्रेम केलं होतं. लग्न सोहळा पार पडला. अनिता आता घोंगडे कुटुंबाची सून झाली होती. वडेगावात तिचा प्रवेश एका नव्या आयुष्याची सुरुवात होती. निखिलच्या घरी सर्व आनंद साजरा करत होते आणि त्याच्या चेहऱ्यावर थोडा लाजरेपणा होता, पण मनात आनंदाची भावना होती. निखिल आणि अनिता एकमेकांच्या सोबत बसले होते. त्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न होते, एक सुखी आणि आनंदी संसार. निखिल तिला वडेगावच्या शेतीत काम करतानाचे किस्से सांगत होता, तर अनिता आपल्या माहेरच्या आठवणी सांगत होती. ते एकमेकांना वचन देत होते, आपण दोघी नेहमी सोबत राहू. कितीही संकट आली तरी आपण त्याला सामोरे जाऊ. लग्नाला 1 महिनाही झाला नव्हता. तारीख होती 6 जानेवारी 2025. एके दिवशी निखिलला अचानक ताप आला. सुरुवातीला सर्वांना वाटले की हा सामान्य ताप आहे, पण ताप काही कमी झाला नाही. डॉक्टरांनी तपासणी केली आणि तो डेंग्यू असल्याचे सांगितले. घोंगडे कुटुंब घाबरून गेले. निखिलची आई स्वाती आधीच चिंतेत होती. तिला तिच्या मुलाच्या आरोग्याची खूप काळजी वाटत होती. त्यांनी निखिलला तात्काळ मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याचे उपचार सुरू झाले. सुरुवातीला थोडी आशा होती, पण हळूहळू निखिलची प्रकृती खालावत गेली. डॉक्टरांनी सांगितले की त्याला निमोनिया झाला आहे आणि रक्तात कावळी उतरली आहे. त्याचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. अनिता हॉस्पिटलमध्ये निखिलच्या बाजूला बसून होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती फक्त प्रार्थना करत होती की देवा, माझ्या पतीला वाचव. निखिलचा चेहरा फिकट पडला होता. तो फक्त अनिताकडे बघत होता, पण काही बोलू शकत नव्हता. 7 जानेवारी 2025 रोजी दुर्दैवाने निखिलने अखेरचा श्वास घेतला आणि त्याच्या आयुष्यात एक क्षणात अंधार पसरला. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या संसाराची स्वप्ने उद्ध्वस्त झाली. अवघ्या 1 महिन्यात तिने आपला पती गमावला होता. वडेगावात निखिलच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सर्वत्र शोककळा पसरली होती. निखिलच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सर्व नातेवाईक आणि गावकरी जमले होते. आई स्वाती डसाडसा रडत होती, पण अनिता शांत होती. तिच्या चेहऱ्यावर दुःखाचं एक मोठं सावट होतं, पण डोळ्यातून एकही अश्रू येत नव्हता. ती फक्त निखिलच्या पार्थिवाकडे बघत होती, जणू काही ती अजूनही त्याच्यासोबत बोलत होती. निखिलच्या अंत्यसंस्कारानंतर सर्वजण आपल्या घरी परतले. कुटुंबीय अनिताला धीर देत होते. अनिता, सर्व काही ठीक होईल. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे, असे म्हणत होते. पण अनिता काहीच बोलत नव्हती. ती फक्त शांतपणे सर्वांकडे बघत होती. तिच्या मनात काय चालले आहे हे कोणाला समजत नव्हते. रात्र झाली. सर्वजण झोपले होते, पण अनिताला झोप लागली नाही. ती निखिलच्या आठवणीमध्ये हरवून गेली. त्याला दिलेली वचने, एकत्र पाहिलेली स्वप्ने, त्यांचे छोटे छोटे विनोद, सर्व काही तिच्या डोळ्यांसमोरून सरकत होते. तिला वाटले, तो माझ्यापासून दूर का गेला? तो मला एकटं सोडून का गेला? तिला एकटेपणाचा मोठा तडागा बसला होता. तिच्या मनात एक विचार पक्का होत होता. ती शांतपणे उठली आणि घराच्या मागच्या पत्र्याच्या शेडमध्ये गेली. तिथे ती काही वेळ बसली, विचार करत राहिली. त्या शेडमध्ये एक लोखंडी अँगल होता आणि त्याने आपली ओढणी हातात घेतली. ती अँगलकडे बघत होती. तिच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. तिने मनातल्या मनात निखिलशी संवाद साधला. निखिल, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू जिथे आहेस तिथेच मला यायचं आहे. तिच्या मनात आई वडिलांचा, मित्रमैत्रिणींचा विचार आला, पण निखिलच्या आठवणींनी तिला इतके घेरले होते की तिला दुसरा कोणताही विचार सुचत नव्हता. तिने ओढणी अँगलला बांधली आणि ती उभी राहिली. तिचा देह थरथरत होता, पण तिने निश्चय केला होता. आणि त्याने हळूच म्हटले, निखिल, मी तुझ्याकडे येत आहे. आणि तिने स्वतःला लटकवले. काही क्षणातच तिचा जीव गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 जानेवारी 2025 रोजी घोंगडे कुटुंब उठले. तेव्हा अनिता कुठेच दिसत नव्हती. सर्वांनी तिला शोधायला सुरुवात केली. शेवटी घराच्या मागच्या शेडमध्ये अनिताला लटकलेल्या अवस्थेत पाहिलं.
हा धक्का घोंगडे कुटुंबाला सहन झाला नाही. त्यांनी तिला तात्काळ खाली उतरवले आणि ग्रामीण रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. संपूर्ण वडेगावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. एका महिन्यात 2 तरुणांचा मृत्यू झाला. ही गोष्ट कोणालाच पचवता येत नव्हती. अनिताने असं का केलं हा प्रश्न सर्वांना पडला होता. अनिताने असं का केलं याचे कारण तिच्या कुटुंबियांनी नंतर सांगितले. तिच्या वडिलांनी दुःख व्यक्त केले की अनिताने त्यांच्याबद्दल विचार केला नाही, पण त्यांनाही माहीत होते की अनिताचे निखिलवर किती प्रेम होते. ती प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिला निखिलशिवाय जगणे अशक्य वाटले. हे सत्य आहे की निखिलने आयुष्यात खूप संघर्ष केला होता. आईच्या किडनीमुळे तो जगला होता आणि त्याने पुन्हा आयुष्याला सुरुवात केली होती. तो एक शेतकरी होता आणि त्याला आपल्या आई वडिलांसाठी आणि पत्नीसाठी एक आनंदी संसार करायचा होता. पण नियतीला हे मान्य नव्हतं आणि त्याने तिच्या आई वडिलांचा विचार करायला हवा होता. पण ती प्रेमात पूर्णतः तुटली होती. तिचा संसार सुरू होण्याआधीच संपला होता. तिच्यासाठी तिच्या आयुष्याचा अर्थच संपला होता. ती तिच्या प्रेमासाठी आणि आपल्या वचनांसाठी तिच्या पतीमागे गेली. ही घटना समाजाला एक मोठा धडा देते. दुःखात असलेल्या व्यक्तीला भावनिक आधार, समुपदेशन आणि मानसिक उपचार देणं किती महत्त्वाचं आहे हे यातून दिसून येतं. आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी जीवनाला नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.